कसं असतं की समजा एखादा मनुष्य गरीब आहे आणि त्याला आजच्या काळामध्ये तुम्ही विचार करा की भारत देशामध्ये भारत भूमीवरती अगदी असं गृहीत धरू की कैलासावरती हिमालयामध्ये अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पण हिमालयात जाण्यासाठी सुद्धा आजच्या काळामध्ये खूप पैसे पडतात. मग अशा लोकांनी काय करायचं तर खूप सोपं काम आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये जे काय देव मांडलेले असतात त्या देवांची जेव्हा मनोभावे पूजा करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही स्थानाकडे जायची गरज नसते. हे त्याचं साधं उत्तर आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडं फुलं पशु पक्षी ह्याच्यामधल्या परमेश्वरी शक्तीशी कनेक्ट व्हायला शिकता तेव्हा कुठल्याही स्थानाला तुम्हाला जायची गरज नसते. कारण जेव्हा संत मंडळींनी आपलं स्वतःचं घर सोडलं आणि भारतभर प्रदक्षिणा केल्या तेव्हा जंगलामधनं हिंडताना त्यांना ही अनुभूती आली की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणजे कुठल्याही दगडामधल्या देवापेक्षा झाडांमधल्या पशुपक्ष्यांमधला निसर्गामधला परमेश्वर त्यांनी पाहिला. मग मला सांगा, गरीब माणसाला आपल्या आजूबाजूला निसर्ग आहे ना, झाडं पशुपक्षी आहेत ना, माणसं तर आहेत का नाही? त्यांच्यामधल्या परमेश्वराला फक्त रेकग्नाइज करा, प्रत्येक माणसाचा आदर करायला शिका. कुठेही भ्रमण करायची गरज नाही आहे, भ्रमंती करायची गरज नाही आहे.